नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. हे बघा मी किती मजेत आहे की नाही, नेहमीप्रमाणे हसते की नाही सारखी. दुःखत असलं ना शरीर तरी पण हसायचं. ओके. आणि हे बघा, आज हे काय मिळालेलं मला. आज माझी एक मैत्रीण घरी आलेली. ती वाढदिवसाला काही आलीच नव्हती. तर तिच्या घरी त्या दिवशी अचानक 15 ते 20 लोक घरी आले होते. मग त्यामुळे ती काही येऊ शकली नाही. नाहीतर ती येणार होती. आज ती घरी आली होती माझ्याकडे. आणि या ठिकाणी तिने माझ्यासाठी काय आणलंय बघूया. हे बघा. हे बघा. नीलने यातला एक बार खाल्लेला आहे. तो म्हणाला 4 होते त्यात. तर हे चॉकलेट चिप्स बार आहेत. हे बघा, चॉकलेट चिप्स बार. चला, आणि हे काही मी बघितलं नाही तर ओपन करूया आपण. आणि आता रात्रीचे वाजले 10. चला, आपण यात काय आहे बघूया. क्रिस्टल क्रश लिहिलेलं आहे यावरती. हे बघा, दिसतंय. वाव, सुंदर, खूपच सुंदर. हे बघा, आवडलं तुम्हाला? हे बघा, असं हे आहे. आणि हे काढूया आपण, म्हणजे लक्षात येईल. हे बघा, ही बँगल्स आहे, कडं. आणि याला मॅग्नेट पण आहे, दिसतंय. नाही, मॅग्नेट नाही आहे, मला वाटलं मॅग्नेट आहे. माझ्याकडे एक मॅग्नेटचं आहे. दोन्ही साईडला असं स्टीलचंच आहे, पण ते एकमेकांना चिटकतं. पण इथे, अच्छा, इथे पण क्रिस्टल आहे, दिसतंय या ठिकाणी. हा खडा आहे. चला, आपण घालून बघूया. छान क्रिस्टल चमकतात ते, पाहिले? आपण घालून बघूया. हे किती पण मोठा हात असला ना तरी होणार ते. हे बघा, हे असं आहे. आवडलं का तुम्हाला? छान आहे ना, सुंदर. हे बघा, आणि काढायला सोपं आहे. नाही तर तुम्ही असं पण काढू शकता, पण ते कसतं खरं क्रिस्टल असल्यामुळे. तर म्हणूनच हे त्यांनी दिलेलं दिसते, हे असं काढायचं. तुम्ही बांगडीसारखं पण काढू शकता, आणि असं हे करून पण काढू शकता. आणि हे कानातले, हे काही मी आता काढत नाही. सुंदर, छान आहे ते पण. तर आवडलं का तुम्हाला हे ब्रेसलेट आणि कानातले इयररिंग्स? हे बघा, यावरती काय आहे, किंमत पण आहे. हे $17, $8 मिळाले. सुंदर आहे की नाही? यात काय आहे ते बघूया आपण आता. आता हे दिलं असतं तरी बस झालं असतं. हे पण दिलंय, अजून हे पण दिलंय. हे बघा, वाव, सुंदर. हा बहुतेक हार दिसतोय. किती लांब आहे बघा, खूपच लांब आहे. घालून बघूया का आपण? पण आता हे बघा, दिसतोय का? एवढा मोठा आहे तो. दिसलं? हा असं आहे. तर तुम्ही हा असं पण घालू शकता, ओके नाही, छोटं करून.
हे बघा, आता दिसतंय की तुम्हाला? हा असं आहे. छान आहे ना, किती चमकतंय, सुंदर. आणि आपण आता हे ओपन करून बघूया यात काय आहे, बघूया. हो, 2 आहेत. हे काय आहे नक्की मग, मला माहिती नाही. त्याच्यावरती काही लिहिलेलं नाही. आता तिला फोन करून विचारेल नक्की हारच आहे की दुसरं काही आहे. पण इथे तर हुक तर दिसतंय याचं. आणि कमरपट्टा आहे का? कमरपट्टा तर नाही ना हा? असं एक हार आणि एक कमरपट्टा, काय माहिती, तिला विचारेल आता मी. हो, हा एक व्हाईट आणि एक गोल्डन कलरचा आहे इथे. आणि हे मात्र सगळे गोल्डन आहेत. हा कमरपट्टा आहे का? असं वाटतंय मला. हे बघा, हो ना, का दोन्ही पण कमरपट्टे आहेत, काय आहे माहिती नाही आता. मी तर एक गळ्यात घातलंय. हा पण बहुतेक कमरपट्टाच आहे का मग? हे बघा, मी आता हे असं कधी बघितलं नाही. हे असं, आणि हार पण मी असं बघितलं नाही. मग हा कमरपट्टाच असेल हा पण बहुतेक. आवडला का तुम्हाला? तर हा पण मला कमरपट्टाच वाटतंय. आता तिलाच विचारावं लागेल फोन करून, काय आहे हे, हार आहे की कमरपट्टा आहे, काय माहिती काय आहे. कारण हारला एवढी मोठी चेन नसते, हो की नाही? हो ना, एवढी छोटीशी चेन, छोटीशीच हे असतं. हे असं, तुम्हाला काय वाटतंय, हा हार आहे का कमरपट्टा आहे? नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे दोन्ही पण सेमच साईजचे आहेत आणि मग हे बहुतेक कमरपट्टे आहेत असं मला वाटतं की हार आहेत. हे बघा, एक थोडासा छोटा आहे, एक थोडासा एक थोडा मोठा आणि एक थोडा छोटा, हे असेच. आवडले का तुम्हाला? हे हार आहेत का कमरपट्टा आहे, की एक हार आहे आणि एक कमरपट्टा? तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. जे पण काही आहे ते खूप सुंदर आहे, पण आपण तिला विचारूया नंतर. फोन करून उद्या विचारेल. छान आहे पण. आवडलं का तुम्हाला हे आणि हे? हे बघा, कसं वाटलं माझ्या मैत्रिणीने हे माझ्यासाठी आणलेलं गिफ्ट? आवडलं का तुम्हाला? नक्की सांगा. आवडलं का तुम्हाला हे गिफ्ट? यातलं कोणतं गिफ्ट आवडलं तुम्हाला तेही नक्की सांगा. तर आता आपण व्हिडिओ संपूया. तर आज आहे 7 मे. किती? 7 मे. आणि मला एडिटिंगला वेळ मिळत नाही, म्हणून माझे व्हिडिओ जरा उशिरा येतात आणि काही व्हिडिओ, अर्धा व्हिडिओ यात, अर्धा व्हिडिओ त्यात, अर्धा व्हिडिओ यात, व्हिडिओ कॅमेरामध्ये, कोणाच्या तरी मोबाईलमध्ये, असं चालू असतं. चला, तुम्हाला हे गिफ्ट कसं वाटलं माझ्या मैत्रिणीने मला माझ्यासाठी आणलेलं नक्की सांगा. आत्ता भारतामध्ये 8 मे आहे आणि आज माझ्या आईचा वाढदिवससुद्धा आहे. तर आईचा जन्म 52 सालातला आहे. तर आता कितीला सुरू झाले बघू, सांगा. तर आईचा आज वाढदिवस होता, तर आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन झालेल्या आहेत. इकडचे आमचे 8:30 वाजलेले होते आणि भारतातले सकाळचे 7 वाजलेले होते. तर नीलने आणि मी आईला शुभेच्छा दिल्या फोन करून, मग व्हिडिओ कॉल करून. आणि आई लग्नाला गेलेली आहे भावाच्या मुलीच्या. तर आज हळदीचा कार्यक्रम होता. मी पण अटेंड केला. तर उशीरच झाला मला अटेंड करायला आणि मला टाईम पण माहीत नव्हता. तर हळद जे लावतात ना नवरीला, तो मेन प्रोग्राम मला काही बघायला मिळाले. डान्स वगैरे करत होते ते झालं. जेवणाचं वगैरे जेवायला बसलेले लोक सगळ्यांशी हॅलो हाय झालं. सगळ्यांना नमस्कार करून झालेत. काल मेहंदीचा कार्यक्रम होता. संगीत म्हणतात ना, तर संगीतचा कार्यक्रम होता. आज हळदीचा आणि उद्या वैदिक पद्धतीने लग्न आहे. तर मला पत्रिका पाठवली आणि आता हल्ली व्हिडिओ पत्रिका पण बनवतात की नाही, तर ती पण पाठवलेली मला. तर 12:37चा टायमिंग आहे, 12:37 PM. तर आई म्हणाली वैदिक पद्धतीने आहे लग्न. आम्ही जरा उशिराच जाणार आहे. किती वाजता? तर आई वहिनीच्या इथे, भावाच्या इथे थांबलेली आहे, चुलत भाऊ. तर त्या वहिनी म्हणे 12:30 वाजता आम्ही जाणार आहोत. तर चला, तिकडचे 12:30 पाऊण जरी म्हटलं तरी आमचं इथे किती, म्हणजे आमचे 2:30 वाजलेले असणार, आम्ही झोपलेले असणार. चला. पण आई म्हणे काही वेळेवर लागणार नाही. तर मी मस्तपैकी आज हळद म्हणून छान येलो कलरचा ड्रेस पण घातला होता. चला झोपूया आपण आता, झोप आली. हे बघा, व्हिडिओ बनवता 15 मिनटं झाले, म्हणजे 15 मिनटाचा आपला व्हिडिओ झालेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला जे बेलचं बटन आहे तेही दाबा, डिंग 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 असं, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला ताबडतोब मिळतील. आमचे व्हिडिओ तुम्ही कोणत्या कंट्रीमधून, कोणत्या सिटीमधून पाहता तेही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील अमेरिकेतील तेही नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.